नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे बातमी ती पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर मित्रांनो, पाहू शकता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच DBTद्वारे पैसे जे आहेत ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. वरील शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी म्हणजेच प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी 150 रुपये इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 24-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम DBTद्वारे DBTद्वारे जी मिळत आहे ते या रकमेमध्ये वाढ करण्यासाठीचा हे GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 ही जी रक्कम आहे ती आता देण्यात येणार आहे व यामध्ये आता वाढ देखील होणार आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.